नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फिट लाईफ मराठीच्या हेल्थी व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि प्रत्येक जण व्यायामाला लागलेला आहे। काहींना वजन कमी करायचं तर काहींना वजन वाढवायचं आहे। त्याचमुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये मी वेट गेन म्हणजेच की वजन वाढवण्यासंदर्भात एक डाएट प्लॅन शेअर करणार आहे, जो की अतिशय साधा आहे, सोपा आहे, पण तेवढाच इफेक्टिव्ह आहे। याचा खर्च तुमच्या रेंजमध्ये बसणार आहे, त्यामुळे व्हिडिओला संपूर्ण पाहायचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। तर मित्रांनो, सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, आणखी आपला चॅनल सबस्क्राइब केला असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या फिट लाईफ मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूयात। तर मित्रांनो, हा जो डाएट प्लॅन आहे मी तुम्हाला टायमिंगनुसार सांगणार आहे। म्हणजेच की सकाळी नाश्ता काय करायचा, दुपारी जेवण काय करायचं, संध्याकाळी जेवण काय करायचं, इन बिटवीन काय खायचं, या सर्व गोष्टी मी डिटेल तुमच्याशी शेअर करणार आहे। प्रत्येकाचा खाण्याचा टायमिंग वेगळा असू शकतो, पण मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मॅच केलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे। आणि या डाएट प्लॅनची विशेष आणखी एक गोष्ट म्हणजे काय, तर याच्यामध्ये मी बिलकुल एवढे प्रोटीन, एवढे कार्ब, एवढे विटॅमिन अशा कोणतीच गोष्ट मी याच्यामध्ये ठेवलेलं नाही, कारण की प्रत्येकाचं जेवण हे आपापल्या जीवनशैलीनुसार वेगळं असतं। त्यामुळे हा अतिशय साधा, सोपा जो आणि घरगुती डाएट प्लॅन आहे तो तुम्हाला सर्वांना करता येणार आहे। तर मित्रांनो, सुरू करूयात। सुरुवात ही आपली सकाळी उठल्यापासून, म्हणजेच की सकाळी 6 वाजता होते। सकाळी उठल्याबरोबर प्रत्येकाला काय करायचं आहे, तर एक ग्लास गरम म्हणजेच की कोमट पाण्याचं घ्यायचं आहे। एक ग्लास जर तुम्ही पाणी सकाळी पिलं तर काय होईल की रात्रभर तुम्ही जे काही झोपलेलं असतं आणि झोपेमध्ये तुमच्या तोंडामध्ये जी काही लाळ तयार झालेली असते ती लाळ तशीच तुमच्या पोटामध्ये जाते। ही जी लाळ आहे ती आयुर्वेदामध्ये याला अमृत समान मानलेलं असतं, त्यामुळे ती तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर असते। त्याचबरोबर जे काही कोमट पाणी आहे ते कोमट पाणी पिल्यानंतर तुमची जी काही चयापचय म्हणजेच की जे काही मेटाबॉलिझम जे आहे ते सुरळीत होण्यास मदत होत असते। त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर 6 वाजता एक ग्लास पाणी प्यायचं आहे। पाणी पिल्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला वर्कआउट करायचं आहे, म्हणजेच काय तर एक्सरसाइज करायची आहे। तर याच्यामध्ये विशेष लक्ष देण्याची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये तुम्हाला कार्डिओ करायचं नाही। कार्डिओ म्हणजे काय, तर रनिंग, त्याचबरोबर दोरी उड्या, सायकलिंग ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही, कारण की कार्डिओमुळे जास्त वेट लॉस होतो। तर कार्डिओ न करता आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग करायची आहे, म्हणजेच काय तर तुम्ही जिमला जाऊ शकता, वेट ट्रेनिंग करू शकता। त्याचबरोबर जर तुम्हाला जिमला नसेल जायचं, तुम्ही घरगुती व्यायाम म्हणजेच काय तर जोर, डिप्स, पुलअप्स, सिटअप्स ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही करू शकता। तर तुम्हाला होम वर्कआउट करायचं असेल तर आपल्या चॅनलवर प्रत्येक वर्कआउटचे व्हिडिओज अवेलेबल आहे, ते तुम्ही पाहून तुम्ही घरगुती व्यायाम करू शकता। हा जो काय वर्कआउट आहे तो तुम्हाला कमीत कमी जर तुम्ही अर्धा तास जरी केला तरी खूप इफेक्टिव्ह आहे। अर्धा तास व्यायाम करा। त्यानंतर आता व्यायाम झाल्यानंतर काय करायचं, तर 7 वाजता आपल्याला आफ्टर वर्कआउट आपल्याला खायचं आहे। म्हणजे काय तर व्यायाम झाल्यानंतर आपली शरीराची झीज झालेली आहे, आपण बऱ्याचशा कॅलरीज बर्न केलेल्या आहे, त्या पूर्ण रिकव्हरी करण्यासाठी आपल्याला आफ्टर वर्कआउट मील घ्यायची आहे। म्हणजेच काय तर आपल्याला थोडासा नाश्ता करायचा। तर याच्यामध्ये तुम्हाला काय अतिशय सिंपल साधा असा तुम्हाला मी नाश्ता सांगतो। त्यासाठी तुम्हाला 3 ते 4 केळी घ्यायची आहे, त्याच्यावर 1 चमचा घी म्हणजेच की तूप। आता हे जे काही तूप आहे ते गावरान गाईचं असेल तर अतिउत्तम। त्यानंतर 1 चमचा घी नंतर आपल्याला छोटासा एक गुळाचा तुकडा त्याच्यावर ॲड करायचा आहे आणि ते मस्त मिक्स करून आपल्याला ते खायचं आहे। आता हा झाला आफ्टर वर्कआउट मील। त्यानंतर आता आफ्टर वर्कआउट मील नंतर आपल्याला नाश्ता करायचा आहे, कारण की नाश्ता जो आहे तो आपल्याला 8 वाजता करायचा आहे। आफ्टर वर्कआउट मील आपण 7 वाजता घेतली। आता आफ्टर वर्कआउट नंतर जो नाश्ता आहे तो नाश्ता काय करायचा, तर नाश्त्यासाठी अतिशय सुंदर असा ऑप्शन आहे, तो म्हणजे काय तर काजू का दलिया। आता गेहू का दलिया म्हणले तरी चालेल। गेहू का दलिया म्हणजे काय तर तुम्ही लापशी हा शब्द ऐकला असेल, प्रत्येकजण घरी लापशी बनवत असाल तर ही जी लापशी आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपल्याला बनवायची आहे। ही तिखट लापशी आपण बनवणार आहोत। तर ही लापशी बनवण्यासाठी इन्ग्रेडियंट मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। 1 वाटी जी आहे ती लापशी घ्यायची आहे, त्यानंतर 7 ते 8 काजू घ्यायचे आहे, त्यानंतर तुमच्या आवडीनुसार त्यात व्हेजिटेबल्स तुम्हाला ॲड करायचे आहे। आणि ही जी लापशी आहे ती बनवताना शक्यतो प्रयत्न करा की तेल न टाकता 1 चमचा घी तुम्हाला वापरायचं आहे। आणि त्यानंतर हे पूर्ण मिश्रण हे तुमच्या घरच्या पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे आणि ते तुम्हाला सकाळी नाश्त्यामध्ये म्हणजेच की ब्रेकफास्टमध्ये घ्यायचं आहे। तर आता मित्रांनो, 8 वाजता तुमचा नाश्ता झालेला आहे। आता नाश्ता झाल्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, नाश्ता झाल्यानंतर किंवा नाश्ता म्हणण्यापेक्षा नाश्ता, लंच आणि डिनर हे झाल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 तासांनी पाणी प्यायचं आहे। जेवताना किंवा नाश्ता करताना पाणी प्यायचं नाही, फक्त 1 ते 2 घोट प्यायलं तरी चालेल, पण जेवल्यानंतर किंवा नाश्ता केल्यानंतर 1 ते 1.5 तासांनी पाणी प्यायचं आहे, जे की तुमच्या अन्नपचनासाठी अतिशय उत्तम असतं। त्यानंतर आता नाश्त्यानंतर जेवणाचा जो आपला टायमिंग आहे तो 12:30 ते 1च्या दरम्यान असतो। आता 12:30 ते 1च्या दरम्यान आणि सकाळी 8 वाजता नाश्ता, याच्यामध्ये खूप मोठा स्पॅन आहे, बऱ्याचशा लोकांना भूक लागू शकते। त्यामुळे आता छान तुमच्यासाठी बिफोर लंच एक नाश्त्याचा उत्तम असा पर्याय मी सुचवलेला आहे। तो म्हणजे काय, तर तो आपल्याला सकाळी 11:30 वाजता घ्यायचा आहे। जेवण आपल्याला दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान घ्यायचं आहे। आणि हे जे काही बिफोर लंच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 केळी खाल्ली तरी चालेल,
किंवा मग 2 ते 3 केळी खायची नसतील तर तुम्हाला 5 ते 6 खजूर जर तुम्ही खाल्ले तर अतिशय छान तुमच्या वजन वाढीसाठी हा उत्तम पर्याय आहे। त्यानंतर आता लंच म्हणजेच की दुपारचं जेवण आपल्याला करायचं आहे। आता दुपारच्या जेवणामध्ये बिलकुल कॉम्प्लिकेटेड असा विषय नाही, अतिशय साधा सोपं तुम्हाला जेवण करायचं आहे। फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे तर तुम्हाला 1 वाटी चणा रात्री भिजलेले, चणा म्हणजे काय तर हरभरा, 1 वाटी हरभरा रात्री भिजवलेला, याची तुम्हाला भाजी म्हणजेच की सुकी भाजी बनवा, तुमच्या पद्धतीनुसार ती भाजी बनवा तरी चालेल, पण 1 वाटी चणा म्हणजेच की 1 वाटी हरभरा त्यात असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर 1 वाटी भात म्हणजेच की भात असले तरी चालेल, याच्यामध्ये ब्राऊन राईस तुम्ही ॲड केला तर अतिशय उत्तम। त्यानंतर 2 रोटी। आता हे जे काही दुपारचं जेवण आहे ते प्रत्येकाच्या भुकेनुसार वेगवेगळं असू शकतं, काहींना 3 रोटी लागू शकतात, काहींना थोडासा जास्त भात लागू शकतो, ते तुमच्या जे पद्धतीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा। प्लस आता हे जेवण आणि आणखी एक गोष्ट म्हणजे 1 ग्लास लस्सी तुम्हाला ह्या दुपारच्या जेवणामध्ये ॲड करायची आहे। पुन्हा एकदा रिपीट करूयात, 2 चपाती, त्याचबरोबर 1 वाटी भात, त्याचबरोबर 1 वाटी हरभरा आणि 1 लस्सीचा ग्लास। आता ही लस्सी म्हणलं की प्रत्येकाला प्रश्न पडेल की आता आम्ही रोज लस्सी कुठून आणू आणि कशी करायची किंवा मग कशी आम्ही हे करणार, तर लस्सीसाठी मी तुम्हाला एकदम सोपी अशी रेसिपी सांगतो। 2 ते 3 चमचे दह्याची घ्या। दही जे आहे ते घरी बनवलेलं असावं, म्हणजे हे अतिशय उत्तम आहे। घरी बनवलेलं दही 2 ते 3 चमचे ग्लासमध्ये ॲड करा। त्याच्यामध्ये मिश्री पावडर, मिश्री म्हणजे काय तर तुम्ही दुकानात जाऊन जर विचाराल, जे की केमिकल विरहित साखरच असते, ते दुकानात जाऊन तुम्ही मिश्री विचारली ते तुम्हाला मिळेल। तर 1 चमचा मिश्रीचा टाका आणि ग्लासभर पाणी घ्या, ते व्यवस्थित मिक्स करा, तुमची लस्सी तयार। अशा प्रकारे तुम्ही 1 ग्लास लस्सी प्या। जर तुम्हाला लस्सी घ्यायची नसेल तर 1 वाटी दह्याची घेतली तरी चालेल। तर अशा प्रकारे तुमचं दुपारचं जेवणसुद्धा अतिशय छान प्रोटीन, कार्ब, फायबरयुक्त तुमच्यासाठी रेडी आहे, जे की तुमच्या वजन वाढीसाठी अतिशय उत्तम आहे। आता पुन्हा एकदा मी परत सांगितल्यानंतर दुपारचं जेवण झाल्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर मी सांगितल्याप्रमाणे 1 ते 2 ग्लास पाणी हे तुम्हाला प्यायचंच आहे, हे मस्ट आहे। कारण की पाणी जर तुम्ही पिला नाही तर ते तुमच्या जे काही अन्न तुम्ही खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचन होणार नाही, व्यवस्थित तुमच्या सर्व अवयवापर्यंत ते जाणार नाही, त्यामुळे पाणी प्यायचं आहे। आता दुपारच्या जेवणानंतर आपला पुन्हा एकदा संध्याकाळचं जे काही डिनरचा टायमिंग आहे तो खूप लांब असतो, म्हणजेच की आपण संध्याकाळी डिनर जो आहे तो 7 ते 8च्या दरम्यान करणार आहोत। त्यानंतर आता हो जो स्पॅन आहे याच्यामध्ये प्रत्येकाला किंवा बऱ्याचशा लोकांना भूक लागू शकते। आता भूक लागल्यानंतर आपण काय खायचं, तर आता भूक लागल्यानंतर आपण इव्हिनिंग स्नॅक्स मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे। इव्हिनिंग स्नॅक्स म्हणजे काय तर संध्याकाळचा नाश्ता। आता हा किती वाजता करायचा, तर हा आपल्याला करायचा आहे 5च्या दरम्यान। आता 5 वाजता आपल्याला काय खायचं आहे, तर हा अतिशय छान आणि डिलिशियस अशी एक रेसिपी आहे, ती म्हणजे बनाना पीनट बटर रोटी। आता याच्यामध्ये काय तर यासाठी तुम्हाला 2 केळी लागतील, त्याचबरोबर 1 चमचा पीनट बटर लागेल, 1 चपाती लागेल। आता हे जे काही पीनट बटर आहे, हे पीनट बटर तुम्ही घरगुतीही बनवू शकता, होममेड तर तुम्ही करू शकता। आता अतिशय सोपी अशी रेसिपी आहे। होममेड करण्यासाठी काय करायचं तर थोडंसं शेंगदाणे घ्या, ते थोडेसे व्यवस्थित भाजा, ते मिक्सरमध्ये ग्राइंड करा, त्याच्यामध्ये थोडासा गूळ ॲड करा आणि तुमचं जे काही पीनट बटर आहे ते रेडी आहे। जर तुम्हाला हे करायचं नसेल तर मार्केटमध्ये सुद्धा पीनट बटर अवेलेबल आहे। फक्त लक्षात घ्या, हे जे काही पीनट बटर तुम्ही मार्केटमधून आणणार आहात त्याच्यामध्ये जास्त केमिकल नसावे, 100% इन्ग्रेडियंट हे पीनटच असावे, म्हणजेच की शेंगदाणेच असावे। ही बनाना पीनट बटर रोटी आहे ती कशी बनवायची, त्यासाठी 1 चपाती घ्या, त्याच्यावर 1 चमचा पीनट बटर ॲड करा, त्यानंतर 2 ते 3 केळी मस्त त्याच्यावर स्लाइस करून टाका आणि ते रोल करून मस्त खाऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्याला इव्हिनिंग स्नॅक्स आपल्यासाठी तयार आहे। आता वेळ येते संध्याकाळच्या जेवणाची। संध्याकाळचं जेवण आहे ते मी सांगितल्याप्रमाणे 7 ते 8च्या दरम्यान करायचं आहे, कारण की जेवढं लवकर जेवण कराल तेवढंच तुमच्यासाठी फायद्याचं असतं। त्याचबरोबर 7 ते 8 नंतर जेवल्यानंतर आपल्याला झोपेच्या आधी तुमच्यासाठी छान अशी एक रेसिपी मी सांगणार आहे, त्यामुळे जेवण शक्यतो 8च्या आधीच आपल्याला उरकायचं आहे। तर मित्रांनो, आता वेळ येते संध्याकाळच्या जेवणाची। आता संध्याकाळच्या जेवणामध्ये प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की काय खायचं, तर अतिशय सोपा असा पर्याय, तुम्ही जे काही घरगुती खाताय तेच खायचं आहे। त्याच्यामध्ये फक्त 1 वाटी डाळीचे ॲड करायचे आहे। आता डाळ जी आहे ती याच्यामध्ये उडदाची डाळ आहे, हरभरा डाळ आहे, मूग डाळ आहे, तूर डाळ आहे। या डाळीपैकी 1 वाटी जी डाळ आहे ती तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये ॲड करायची आहे, म्हणजे की त्याची छान अशी एक भाजी तयार करायची आहे। प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला 2 चपात्या म्हणजे तुमच्या भुकेनुसार, त्यानंतर 1 वाटी भात तुम्ही तुमच्या भुकेनुसार ॲड करू शकता, जास्तही ॲड करू शकता, ती तुमच्या प्रत्येकाच्या भुकेवर डिपेंड असतं। त्यानंतर थोडीशी वेगळी जी घरगुती जी भाजी आहे जी संध्याकाळची ती तुम्हाला ॲड करायची असेल तर याच्यामध्ये जर तुम्ही पनीर ॲड कराल तर अतिउत्तम पर्याय आहे। तर अशा प्रकारे आपलं संध्याकाळचं जेवण हे झालेलं आहे। आता संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे पाणी प्यायचं आहे 1 ते 1.5 तासानंतर। आता वेळ झालेली आहे झोपायची, पण झोपायच्या अर्धा तास अगोदर मी सांगितल्याप्रमाणे तुमच्यासाठी सुंदर अशी एक रेसिपी आहे, ती म्हणजे काय तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे 1
ग्लास दूध, त्या 1 ग्लास दुधामध्ये तुम्हाला छोटा चमचा अश्वगंधा पावडर ॲड करायची आहे। अश्वगंधा पावडर जी आहे ती तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल असते। अश्वगंधा पावडर ही स्ट्रेंथनिंगसाठी छान असते, त्याचबरोबर आपले टेस्टोस्टेरोन लेवल वाढवण्यासाठी खूप मदतगार असते। त्यानंतर याच्यामध्ये 1 इलायची ॲड करायची आहे, थोडीशी हळद ॲड करायची आहे, प्लस हे जे काही मिश्रण आहे हे आपल्याला थोडंसं गॅसवर गरम करायचं आहे। तोपर्यंत याच्यामध्ये 2 ते 3 बदाम, त्याचबरोबर 2 ते 3 काजू ॲड करायचं आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित थोडंसं गरम करून कोमट झाल्यानंतर झोपायच्या अर्धा तास अगोदर जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे। तर हे मित्रांनो, अशा प्रकारे हा पूर्ण जो होल डाएट प्लॅन आहे तो झालेला आहे। मी सांगितल्याप्रमाणे हा अतिशय साधा आहे, सोपा आहे आणि तेवढाच इफेक्टिव्ह असा डाएट प्लॅन आहे। तुम्हाला याच्यामध्ये काही बाहेरनं किंवा जास्त खर्चिक असा मी डाएट प्लॅन तुम्हाला सांगितलेला नाही। जर हा डाएट प्लॅन तुम्ही 15 दिवस फॉलो केला तर मी गॅरंटी देऊन सांगतो की तुमचं वजन तुम्हाला नक्कीच वाढलेलं जाणवणार आहे। आणि एकदा का वजन वाढलं तर हा डाएट प्लॅन व्यवस्थित पुढं फॉलो करा। मित्रांनो, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली ती म्हणजे काय, तर दुपारच्या जेवणामध्ये आपण जे काय 1 वाटी हरभरा घेतलेला आहे ते त्याच्या जागेवर तुम्ही 1 वाटी राजमा घेऊ शकता, 1 वाटी छोले ॲड करू शकता किंवा मग त्याच्या जागी तुम्ही पनीर ॲड केलं तरीसुद्धा चालणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही भाज्यांची टेस्ट जी तुम्हाला वेगळी लागेल आणि वेगवेगळ्या ऑप्शन्स तुमच्यासाठी अवेलेबल असतील। त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेसुद्धा जर तुम्ही डाळी ज्या आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या मी सांगितल्याप्रमाणे डाळी तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता। तर अशा प्रकारे अतिशय सोपा असा डाएट प्लॅन आपला झालेला आहे। याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा, त्याचं मी नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेन। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन सिरीज सुरू केलेली आहे। याच्यामध्ये आपण अशा लोकांना बोलवतो ज्यांनी समाजामध्ये स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं असं एक नाव निर्माण केलं आहे, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। अशा व्यक्तींचा मी इंटरव्ह्यू घेतो, अशा लोकांना आपल्या द राहुल पॉडकास्ट शोमध्ये बोलवतो, त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करतो, त्यांच्याविषयी जाणून घेतो आणि बऱ्याचशा शिकण्यासारख्या गोष्टी यातनं आपल्याला मिळत असतात। त्यामुळे जर तुम्ही आणखी ते जे व्हिडिओज आहेत ते पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन एकदा चेक करा। तर मित्रांनो, चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खुश राहा, फिट राहा, धन्यवाद।